आज आहे आपण सिन्नर तालुक्यामधले हिवरे या गावामध्ये. तर माझ्या पाठी बघू शकतो हिवरे गाव आहे. तर डायरेक्ट पावसाळ्यासारखा पाऊस चालू झालेला आहे गाईस. तर इकडं बघू शकता तुम्ही डायरेक्ट भरपूर पाऊस आलेला आहे. तर गाईस इकडं काहीच नाही बघू शकता, इकडे डायरेक्ट डोंगर सगळे काही व्यवस्थित आहे. तर काहीच गाड्या पण बघू शकता गाईस. आमच्या गावात आहे ना डीजे पण चालू आहे, पण आता एवढा पावसामध्ये जायचं का जायचं आहे तरी याची हा म्हणतो जायचं. आणि इकडं पाऊस बघा भयानक पाऊस आलेला आहे गाईस. तर गाईस पाण्याची टाकी बघू शकता. ओ तेरी नाही तर डर घे गाईस, भयानकीच काढून राहिले. तर आता मला वाटतं आता ब्लॉग बंद करू आपण, कारण या पाहुणच्या का पण डायरेक्ट बंद केलेलं आहे. बघू शकता तुम्ही पाहुणच्या का डायरेक्ट बंद केलेलं आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळं, कारण हीच पण भरपूर अशी काढून राहिले. इकडून वरतीला पाऊस गेलाय, पण इकडून इतका भयानक पाऊस आलेला आहे गाईस. तर आताच आपला ब्लॉग 1 मिनिटाचा झालेला आहे, पण एवढ्या पावसामध्ये पण डीजे चालू आहे गाईस. खतरनाक डीजे चालू आहे पावसामध्ये. डायरेक्ट त्यांनी ताडपत्रीने झाकून व्यवस्थित. तरी तर वर बघू शकता सोलरमध्ये ते अजून चार्जिंग होऊ राहिली, कारण अजून काही एवढे हे नाही झालेलं. तर इकडं आमच्या गावची पण मंदिर आहे इथे एक, बघू शकता तुम्ही. इथे एक मंदिर आहे गाईस, आणि इथं पण आहे छोटं आहे ते, पण छान मंदिर आहे. अजून एक मंदिर आहे इकडं खालती, भरपूर लांब आहे ते पार इकडं. पण इकडं पाऊस एवढा आलेला आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण डायरेक्ट भयानक पाऊस आलेला आहे, खतरनाक पाऊस आलेला आहे गाईस. तर इकडं पण बघू शकता तुम्हाला मी नजारा दाखवत आहे. पाऊस आला ते या गाडीवाल्याने डायरेक्ट लाईटी लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. लावले का नाही, खोटं वाटत झूम करून दाखवत आहे, बघू शकता. एवढ्या फास्ट चाललेलं आहे असं वाटतं या डायरेक्ट गाड्या उडवणार आहे. गेला झाडात गाईस, बघू शकता गेला झाडात. आयला रस्ते वाटते इकडं तरी गाईस, बघू शकता किती फास्ट चाललेलं आहे. ए भाई यार मरतो का काय. तर गाईस एवढा फास्ट चाललेला आहे पावसामुळं. तर बघू शकता फार गावाच्या खालती गेलेलं आहे, बघू शकता किती लांब आहे. तर एवढं लांब गेलेलं आहे बघू शकता फार. डायरेक्ट इकडे खालती गेलेलं आहे, गायब झाला कुठं घरामध्ये घुसला काही दिसना राव. तर भरपूर गाईस काय विषय नाही, तो गेला काही दिसत नाही गाईस. तर गाईस भरपूर पाऊस आलेला आहे. आता मी ब्लॉग बंद करत आहे. आता जाऊ आपण घरी पळून, कारण की एवढ्या पावसामध्ये ब्लॉग काढणं काही शक्य नाही. सुनू जायचं घरी चलो. तर काहीच काही विषय नाही. तर भेटू आपण असेच नवीन ब्लॉगमध्ये आता, कारण की आम्ही जातो घरी, कारण पाऊस भरपूर आलेला आहे. तर बघू शकता आपलं घरी इकडं आहे, पण पाऊस आल्यामुळे आम्ही फास्टमध्ये पळू राहिलो आहे. तर काही विषय नाही काहीच. तोपर्यंत आता बाय बाय.